आत्ता आपण कुशावर्त तलावाजवळील कुशावर्त महादेव मंदिराच्या आवारात समोर बसलेलो आहोत। माझ्या मागे तुम्हाला अष्टप्रधानचे वाडे आणि माझ्या डावीकडे तुम्हाला कुशावर्त तलाव दिसेल। या ठिकाणी एक दंतकथा घडली होती जी अप्पा परब यांनी त्यांच्या रायगड कथा 25वी या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केली होती। या ठिकाणी झालं असं की शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी जिजाऊ मासाहेब महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या आणि एक चिंताग्रस्त स्थितीमध्ये त्या इथे बसल्या होत्या। त्यावेळी अष्टप्रधान मंडळांपैकी काही प्रतिनिधींनी आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः खुद्द या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रश्न विचारले की मासाहेब तुम्हाला काय चिंता आहे किंवा तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे। त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न आहे, ती चिंता आहे, ती त्यांच्यासमोर मांडली। त्यांचं म्हणणं असं होतं की मला माझ्यासमोर दिसत असलेल्या कुशावर्त तलावाजवळ जी कमळांची फुलं आहेत किंवा जी कमळ आहेत त्यांच्यापैकी 111 कमळ मला हवेत, परंतु ते स्वतःच्या हाताने किंवा कोणत्याही प्रकारच्या हाताचा स्पर्श न करता ते तोडून मला हवेत। तर ही सर्व कल्पना ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अष्टप्रधान मंडळापैकी प्रतिनिधी ते सुद्धा थोडे गांगावून गेले। त्यांच्यानंतर तरीसुद्धा अष्टप्रधान मंडळापैकी एका प्रतिनिधींनी महाराजांसमोर त्यांचे विचार मांडले की तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका महाराज, आपण आपल्या राजसदरमध्ये आपल्या दरबारामध्ये हा प्रश्न मांडू, विडा मांडू आणि तो विडा कोण ना कोणतरी उचलेल हे त्यांना निश्चय होता। त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी राजदरबार भरला। अनेक मंडळी त्या ठिकाणी आले, आजूबाजूच्या गावातील सुद्धा मोठमोठे युवक आले, काही सरदार लोक आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी हा पूर्ण प्रस्ताव मांडला गेला। हा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांमध्ये कुजबूज तयार झाली। प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला की हात न लावता कमळ तोडणार कसे, ते सुद्धा इतक्या भल्या मोठ्या कुशावर्त तलावापासून। तर त्यानंतर त्या पूर्णपणे गर्दीतून एक युवक पुढे आला। त्या युवकचं नाव होतं विक्रमराव दळवी। त्या युवकाने तो मानाचा विडा उचलला आणि सांगितलं की तुम्ही जी मांडलेला जो प्रस्ताव आहे, तुम्ही जो मांडलेला विचार आहे, तो मी तुमच्यासमोर पूर्ण करून दाखवेन। आणि मग राजदरबार पूर्णपणे बरखास्त झाला। त्यानंतर शिवरात्रीच्या बरोबर दिवशी या ठिकाणी सर्वजण जमले। ह्याच आवारामध्ये जिजाऊ मासाहेब बसले असतील, ह्याच मी जेथे बसलो त्या स्थानकात ते स्वतः बसले असतील, असं नसं झाले असतील। खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, आपले पंतप्रतिनिधी असतील, आज आपले मावळे, सरदार, सरसेनापती हे सर्व याच ठिकाणी बसले असतील आणि याच ठिकाणाहून कोणत्या तरी एका ठिकाणाहून बसून त्या विक्रमराव दळवीने ते कमळाची फळं तोडली 111। ते कशी, तर त्यांनी बाणाच्या सहाय्याने एक एक बाण अशा ठिकाणी त्यांनी वेगाने मारला की कोणालाही कळले नाही की 111 कमळ कसे काय तुटले गेले। त्यानंतर त्यांनी एका टोपलीच्या सहाय्याने ते सगळे कमळ जमा करून ते जिजाऊ मासाहेबांच्या चरणी अर्पण करायचं त्यांनी ठरवलं। जिजाऊ मासाहेब त्यावेळी नंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे गेला। जगदीश्वराच्या मंदिराकडे ते सर्व कमळ घेऊन जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी, स्वराज्य अविरतपणे असाच चालू राहावा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या पूर्ण स्वराज्याचा असाच विकास व्हावा, आपल्या स्वराज्यावर कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये, शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये अशी महादेवासमोर पूजा अर्चा केली। ते कमळ त्या महादेवाला अर्पण केले आणि त्यानंतर परत एकदा राजदरबार भरला। त्या विक्रमराव दळवी नामक युवकाला त्या राजदरबारमध्ये 5 पाचूंचा कंठा देऊन त्यांना बक्षीस देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते। आणि ते जे विक्रमराव दळवी होते ते आपल्या रायगड जिल्ह्यातील विनेरे गावात अजूनसुद्धा ते दळवी कुटुंब आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या दळवी कुटुंबाकडून ही कथा आपल्याला अजूनसुद्धा ऐकायला मिळते, जी अप्पा परब यांनी ऐकून आपल्या पुस्तकामध्ये मांडली आहे। पण त्याला कुठलाही कागदपत्र पुरावा नसल्यामुळे आपण त्या बाबतीत आपण ठोस सांगू शकत नाही। परंतु जर त्या दळवी कुटुंबाकडून ही आपल्याला कथा ऐकायला मिळते, परंतु तो 5 पाचूंचा जो कंठा जो खुद्द शिवछत्रपतींनी त्यांना दिला होता, तो कंठा अजूनसुद्धा त्यांच्याकडे आता दिसेनासा झाला किंवा तो आता 5 पाचूचा कंठा आता नक्की कुठे आहे तो त्यांच्या दळवी कुटुंबाला माहीत नाही, पण त्यांच्याकडून ही कथा आपल्याला ऐकायला मिळते। तर अशा अनेक कथा या रायगडच्या परिसरात घडलेल्या आहेत, जे खुद्द अप्पा परब यांनी स्वतः अभ्यास करून त्यांच्या पुस्तकात मांडलेल्या आहेत। तर या कथा सांगायच्या मागचं तात्पर्य इतकंच की ह्या रायगडावर घडलेल्या अशा अनेक कथा आहेत ज्यांना कागदी जर पुरावा नसला तरीसुद्धा वंश परंपरेने हे जी सगळ्या कथा चालत आल्या त्या आपल्या पुढच्या वंशाला किंवा पुढच्या आपल्या पिढीला सुद्धा समजाव्या, याच मागची जी धडपड जी अप्पा परब यांनी त्यांची मांडली आणि तीच धडपड मी पुढे आपल्या शिवभक्तांमार्फत आपल्या या चॅनलमार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। आता आपण थेट मागच्या बाजूला जे वाडे आहेत ते पाहूया, पर्जन्यमापप किंवा त्याला जर दुसरं जे काय नाव आहे ते पाहूया आणि थेट आपण मग हुजूर बाजाराकडे जाऊया।